अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेत कोणत्याही समाज घटकावर अन्याय होणार नाही याची शासनाकडून पूर्ण दक्षता घेतली जाईल। ही प्रक्रिया पारदर्शक, कायदेशीर आणि वस्तुनिष्ठ पद्धतीने राबवण्यात येत असून उपवर्गीकरणासंदर्भात प्राप्त झालेल्या हरकतीची सुनावणी आणि छाननी पूर्ण झाल्यानंतरच अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिली। न्यायमूर्ती बंदर समितीने अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाबाबतचा अहवाल शासनाकडे सादर केला असून त्यास अद्याप शासनाची मंजुरी मिळालेली नाही। विविध समाज घटकांकडून प्राप्त झालेल्या हरकती, सूचना आणि निवेदनांचा सखोल अभ्यास करून हरकतीची सुनावणी घेण्यात येणार आहे। त्यानंतरच उपवर्गीकरणाचा प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येईल, असं सांगत वर्गीकरणासंदर्भातील अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असं शिरसाट यांनी सांगितलं। शैक्षणिक वर्ष 2026-27 साठीच्या इयत्ता 11वी